नाशिकच्या राजापूर जायदरे या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसानं कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता. राज्यामध्ये उद्यापासून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. 30 मार्च ते 1 एप्रिल या दरम्यानमध्ये पावसाचा अंदाज. तर अवकाळी पावसानं उकाड्यापासून काही काळ दिलासा मिळण्याची शक्यता, मात्र शेतीचं मोठं नुकसान होण्याचा अंदाज. विदर्भात पुन्हा पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता. विदर्भात येत्या 30 मार्च पासून पाऊस पडण्याचा अंदाज. तर गेल्या 3 ते 4 दिवसात नागपूरसह विदर्भाच्या अनेक जिल्ह्यातील तापमानाचा पारा 40च्या वर गेला होता. रायगडच्या माणगावमध्ये कलिंगड उत्पादक शेतकरी अडचणीत. तर बदलत्या वातावरणाचा या ठिकाणी कलिंगडाच्या शेतीला मोठा फटका. दरम्यान कवडीमोल भाव कलिंगडाला मिळत असल्यामुळे शेतकरी संकटात. सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी, शेतकऱ्यांची मागणी. युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यात बंद झाल्यानं धाराशिव जिल्ह्यातील कलिंगड उत्पादक शेतकरी अडचणीत. 2 रुपये किलोनं मागितला कलिंगडाचा प्लॉट. या ठिकाणी शेतकऱ्याला अश्रू अनावर. वाशिम जिल्ह्यामध्ये हळद काढणीला या ठिकाणी सुरुवात. तर कडक उन्हामध्ये शेतीची कामं सुरू आहेत. शेतमजुरांचं या ठिकाणी मोठे हाल. दरम्यान उकाड्याचाही त्यांच्या आरोग्यावर परिणाम. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5 एप्रिलपर्यंत हळद लिलाव प्रक्रिया बंद राहणार. तर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाचा हा निर्णय. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे मुख्य व्यवहार पूर्णपणे ठप्प. हळदीच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार. पुण्याच्या भोरमधील ग्रामीण भागामध्ये सतत होत असलेल्या हवामान बदलामुळे कांदा पिकावर परिणाम. कांदा पिकावर करपा, पिवळ्या, मानमोड या रोगांचा प्रादुर्भाव. तर कांद्याचे उत्पादन कमी होण्याची शक्यता. गोंदिया जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील धान पिकाची रोवणी पूर्ण. तर वेळेवर रोवणी पूर्ण केल्यामुळे पिकांची वाढ समाधानकारक होत असल्याचं चित्र. यंदा उत्पादनात वाढ होण्याची सुद्धा शक्यता. नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यामध्ये ग्रेट व्हाईट पेलिकनचं या ठिकाणी आगमन. तर तब्बल 22 वर्षांनंतर दुर्मिळ पक्षाच्या आगमनाची पुन्हा नोंद. वन्यजीव विभागाकडून अधिकृत नोंद. युरोप, मध्य आशियातनं स्थलांतरित होणारा दुर्मिळ पक्षी अभयारण्यात मुक्कामी. जळगाव जिल्ह्यामध्ये तापमानात सातत्यानं वाढ. पुढील आठवडाभर उष्णतेचा जोर कायम राहणार. तापमान सध्या 40 अंश सेल्सिअसवर जाण्याचीही शक्यता. वर्धा जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे सरकला. उन्हाच्या झळा वाढल्यानं दुपारी रस्त्यांवरील वर्दळ सुद्धा कमी. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याची गरज. चंद्रपूर जिल्ह्यातील उन्हाचा पारा चढला. तर 40.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. शाळा, अंगणवाडी आदींच्या वेळेमध्ये बदल करण्याचे शिक्षण विभागाचे निर्देश. दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या या सूचना. गोंदिया जिल्ह्यामध्ये उन्हाचा तडाखा. तर तापमान 39 अंशांवर. नागरिक हैराण. मार्चमध्येच कडक उन्हाची झळ बसत असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. जळगाव जिल्ह्यातील 15 गावांमध्ये अशुद्ध पाणी पुरवठा. 7 तालुक्यातील पाणी स्त्रोतांची स्थिती चिंताजनक. फेब्रुवारी महिन्यामध्ये झालेल्या सर्वेक्षणात पाण्याचे स्त्रोत दूषित असल्याचं आढळलंय. नंदुरबारमधील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आमदार डॉक्टर विजयकुमार गावितांच्या निधीतनं पाण्याचे टँकर दिले. माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते टँकरचं वाटप. उन्हाळ्यामध्ये ग्रामस्थांना तातडीनं पाणी पुरवठा करणं यामुळे सोपं होणार आहे. बीडच्या परळी तालुक्यातील चांदापूर या तलावामध्ये 60% पाणीसाठा शिल्लक. वाढत्या तापमानामुळे पाणीसाठा घटतोय. पुढील काही आठवड्यामध्ये पाण्याची टंचाई निर्माण होण्याची सुद्धा शक्यता. जळगावच्या 7 तालुक्यातील 15 गावांमध्ये अशुद्ध पाणी पुरवठा. जिल्ह्यातील 1000हून अधिक ग्रामपंचायतीमधील पाणी स्त्रोतांची तपासणी. फेब्रुवारी महिन्यामध्ये झालेल्या सर्वेक्षणात पाण्याचे स्त्रोत दूषित आढळले. गटाराच्या कामासाठी तलावातील पाणी वापरल्याचा धक्कादायक प्रकार समोर. गोंदिया शहरातील हा धक्कादायक प्रकार. बांधकामाला पाणी वापरल्यामुळे तलावाची पाणी पातळी घटली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून हे काम सुरू आहे. अकोल्यामध्ये गॅस एजन्सी बाहेर रांगेत उभे असताना शंकरराव शिरसाटांचा दुर्दैवी मृत्यू. सरकारनं आर्थिक मदत करावी, कुटुंबियांची मागणी. एलपीजी गॅस मिळत नसल्यामुळे रिक्षा चालक पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरी. तर ऑटो रिक्षा घेऊन संजय शिरसाटांच्या घरासमोर रांग लावली. ऑटो एलपीजी गॅसचे पंप बंद झाल्यामुळे गॅस मिळत नसल्यानं रिक्षा चालक अडचणीत. एलपीजी मिळत नसल्यानं रिक्षा चालकांच्या शिरसाटांच्या घराबाहेर रांगा. ऑटो एलपीजी गॅसबाबत तोडगा काढण्याची चालकांची मागणी. तर मी पेशंट आहे, मला खायला पैसे नाही आहेत असं म्हणत शिरसाटांच्या समोर व्यथा मांडताना रिक्षा चालकाला अश्रू अनावर. नंदुरबारमध्ये इंधन खरेदीवर तहसीलदारांकडून नवीन आदेश. दुचाकी वाहनाला 1 लिटरपेक्षा अधिक पेट्रोल मिळणार नाही. 4चाकी वाहनाला 5 लिटर तर मोठ्या वाहनांना 30 लिटर डिझेल मिळणार. पेट्रोल पंप चालकांना नियमांचं काटेकोर पालन करण्याचेही आदेश.
सोलापुरातील सर्व खासगी ऑटो एलपीजी गॅस पंपाला टाळं तर सोलापुरातील 18,000 रिक्षा चालकांचा व्यवसाय बंद. रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ. सरकारनं किमान रिक्षा चालकांसाठी गॅस उपलब्ध करून देण्याची शेतकरी या ठिकाणी रिक्षा चालकांची मागणी. बुलढाण्याच्या खामगावात गॅस टंचाई. सर्वसामान्यांसोबतच लग्न समारंभांना सुद्धा या गॅस टंचाईचा फटका. गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या अडचणी. गॅस पुरवठा सुरळीत करण्याची आता मागणी. धुळ्यातील ओम गॅस एजन्सीला कारणे दाखवा नोटीस. वेळेत ग्राहकांना घरगुती गॅस न दिल्यानं नोटीस बजावली. जिल्हा पुरवठा अधिकारी संजय बागडे यांची संबंधित गॅस एजन्सीला भेट. सगळीकडे गॅस तुटवडा असताना मात्र लातूरच्या आशिव गावामध्ये गॅस पुरवठा सुरळीत. गावातल्या प्रत्येक घरी पाईपलाईननं गॅस पुरवठा. आशिव गावची ही गॅस सेवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये ठरतीये लक्षवेधी. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅससाठी 2 किलोमीटरपर्यंतच्या रांगा. पंपावर एलपीजीचा साठा संपला तरी सुद्धा रिक्षा चालकांची रांग. तर 20 दिवसात ऑटो एलपीजी गॅसचे दर तब्बल 49 रुपयांनी वाढले. गोंदियामध्ये 6 वर्षांनंतर रेशन दुकानावर रॉकेल मिळणार तर स्टोव खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू. आखाती देशांमधील युद्धामुळे सिलेंडरचा तुटवडा. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 6,774 गॅस सिलेंडर उपलब्ध तर पेट्रोल आणि डिझेलही मुबलक प्रमाणामध्ये असल्याची पालकमंत्री अशोक उईके यांची ही माहिती. तर अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन. रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये दुर्गम भागात पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध. तर या पंपांमधून साधारणतः 10 ते 11 गावांना नियमित इंधन पुरवठा केला जातो. स्थानिक स्तरावर पुरवठा व्यवस्थेत सुरू असल्याची माहिती. आखाती देशांमधील युद्धाचा पुण्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांवर आणि एकूणच कार्यक्रमांवरही परिणाम. व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यामुळे आचार्यांचा जेवण बनवण्यासाठी नकार. ग्रामस्थांनी एकत्र येत थेट चुलीवर सप्ताहाचं जेवण शिजवलंय. भंडाऱ्याच्या उमरझरीमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिला जखमी. जिल्हा रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरू. महिलेची तब्येत खालावत असल्यामुळे संतप्त नागरिकांकडून नवेगाव नागझिरा या मार्गावर चक्काजाम आंदोलन. जालना जिल्ह्यामध्ये एसआयआरच्या कामात टाळाटाळ. तर जालन्यामध्ये 10 बीएलओवर गुन्हा दाखल. नायब तहसीलदार विष्णुपंत घुगे यांच्या फिर्यादीवरून जालना तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद. सांगली जिल्हा कारागृहामध्ये टोळी युद्धाचा भडका. जेलमध्ये 2 सराईत गुन्हेगारांना बेदम मारहाण. वीट फेकून केलेल्या मारहाणीमध्ये सराईत गुन्हेगार गंभीर जखमी. 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. ग्रामसभेत तुम्ही यायचं नाही असं म्हणत टोळक्यानं दगड आणि लाठ्या काठ्यांनी केला हल्ला. बीड जिल्ह्यातील कुमशी गावामध्ये घडली घटना. दरम्यान या घटनेचा व्हिडिओही समोर. वर्ध्यात दुचाकी चोरीची घटना. काही तासातच आरोपीला पोलिसांकडून अटक. पोलिसांनी दुचाकी ताब्यात घेत कारवाई केली आहे. अमरावतीच्या चित्रा कॉलनी नवीन एक्सप्रेस हायवे जवळील कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. सुदेश शेंडे दलालाला अटक. कारवाईमुळे परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त. अमरावतीच्या साईनगर परिसरातील ब्रेव अँड बड्डी या कॅफेवर पोलिसांची धाड. कॅफेमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या 6 तरुण तरुणींना ताब्यात घेतलं. परिसरातील नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अचानक या ठिकाणी छापा टाकला होता. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यामध्ये खानापूर गावात संतापजनक घटना उघडकीस. 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 19 वर्षीय तरुणाकडून अत्याचार. कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या सीमेवरती पूर्णा नदीवरील ब्रिज धोकादायक. तर ब्रिजला कठडेच नसल्यामुळे अपघाताच्या घटनेत वाढ. ब्रिजवर कठडे बसवण्याची नागरिकांची मागणी. वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये उद्यापासून 100% ऑडिट होणार. मल्हारवाडी शिवारामध्ये वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये हमालीच्या नावाखाली पैसे घेतल्याचा प्रकार. TV9 मराठीनं हे वृत्त दाखवताच प्रशासनाकडून कारवाई.